नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यूपीएससी मधलं जे काही सीसेट आहे आपल्याला त्यामध्ये जे काही 27 प्रश्न ज्याच्यावर कॉम्प्रिहेन्शनचे 27 प्रश्न असतात त्याच्यावर आपण आज डिस्कस करणार आहे. मग आपण हे आज डिस्कस करण्यामागचा काय उद्देश आहे हे मी तुम्हाला सांगतो की आपण एक बॅच लॉन्च करतोय. ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे. ॲपची लिंक जी आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल बघा. तर ही बॅच आणि त्याच्या अनुषंगाने हे आपलं एक डेमो लेक्चर आहे असं तुम्ही समजून पुढे चला बघा. आता आपल्याला यूपीएससी जे काही मी तुमचा खूप काही टाइमपास करणार नाहीये, सरळ सरळ मेन मुद्द्यावर मी येऊन तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आपल्याला यूपीएससी 27 प्रश्न जे आहेत हे कॉम्प्रिहेन्शनचे विचारते बघा. 27 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचे आपल्याला येतात. हे 27 प्रश्न कशावर डिपेंडंट असतात हे आपल्याला माहित पाहिजे. तर हे काय आहे, अझम्पशनवर आपल्याला खूप जास्त प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत. 2025 ला अझम्पशन्सवर 13 प्रश्न होते बघा. 27 पैकी 13 प्रश्न 2025च्या पेपरमध्ये हे अझम्पशनवर होते. इन्फरन्सवर 7 प्रश्न होते. म्हणून अझम्पशन, इन्फरन्स. आता अझम्पशन, इन्फरन्स म्हटल्याच्या नंतर एकाच प्रकारचा इन्फरन्स याच्यामध्ये येत नाही. याच्यात अनेक प्रकारचे इन्फरन्स, त्याचे वेगवेगळे सब टाईप, याच्यामध्ये 4 ते 5 सब टाईप इन्फरन्सचे आपल्याला विचारले जातात बघा. मेसेज ऑफ द पॅसेज हे याच्यावरही 3-4 प्रकारचे सब टॉपिक्स याचा आपल्याला येतात बघा. ठीक आहे. सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज, मेन आयडिया ऑफ द पॅसेज. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं सेंट्रल आयडिया आणि मेन आयडिया हे एकच आहे, पण हे एक नाही, याच्यामध्ये काहीतरी फरक येतो हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हे माहित नसतं म्हणून 27 पैकी आपले 10-12 सुद्धा प्रश्न बरोबर येत नाहीत, हे आपलं लक्षात घ्यायला पाहिजे बघा. नंतर काय, इम्प्लाइड फ्रॉम पॅसेज, क्रक्स ऑफ द पॅसेज, कोरोलरी ऑफ द पॅसेज, थिंकिंग ऑफ ऑथर, फॅक्ट्स बेस्ड जे काही प्रश्न आपले येतात आणि बेस्ट समअप ऑफ द पॅसेज. असे 11 ते 12 प्रकारच्या कॉन्सेप्ट्सवर आपल्याला 27 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. 27 प्रश्न आपल्याला विचारले जातात. आपल्याला हे कॉन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं आपलं काय होतं की आपण सगळ्यांचं आन्सर हे आपल्याला वाटतं, जे योग्य वाटतं ते आपण लावून येतो. पण जे योग्य वाटतं ते लावून जर आलं तर 7, 8, 9, 10 प्रश्न आपल्या बरोबर येतात. पण 27 पैकी ज्याचे 23 प्रश्न बरोबर येतात, 27 पैकी ज्याचे 25 प्रश्न बरोबर येतात, याचा अर्थ त्या व्यक्तीची कॉन्सेप्ट क्लॅरिटी खूप चांगली आहे. आणि हे एकदा तुम्ही केलं की आता तुम्हाला खूप काही वेगळं करण्याची गरज नाही. जुने क्वेश्चन पेपर जरी तुम्ही सोडवलेत, 2017 पासूनचे क्वेश्चन पेपर जरी सोडवले तरीही याच्यावर कमांड येण्यासारखं आहे. पण बेसिकली ह्या कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. आपण जी बॅच लॉन्च करणार आहे तर बेसिकली या 11 ते 12 कॉन्सेप्टवर असणार आहे. प्रत्येक कॉन्सेप्टचे 4-4 पॅसेज आपण घेणार आहे. कॉन्सेप्ट समजून सांगणार, नंतर त्याचे 4 ते 5 आयोगाचेच प्रश्न जे आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत PYQ मधले ते उचलून आपण त्याला एक्सप्लेन करणार आहोत बघा. अशा प्रकारची ही बॅच आपण एक डिझाईन करत आहोत. तर आजच्या याच्यामध्ये इम्प्लाइड फ्रॉम पॅसेज ही जी कॉन्सेप्ट आहे ही आपण समजून सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहोत आणि बेस्ट एकदम साध्या भाषेमध्ये ती समजायला पाहिजे याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे बघा. ठीक आहे. आता इम्प्लाइड फ्रॉम पॅसेज हे जेव्हा आपल्याला विचारलं जातं, इम्प्लाइड फ्रॉम द पॅसेज हे जेव्हा आपल्याला विचारलं जातं तर नेमका याच्या माग काय अर्थ असतो हे आपण समजून घेऊयात बघा. आता हा पॅसेज जो आहे हे मी तुमच्या समोर वाचणार आहे बघा. 2022चा आहे, म्हणजे आयोगाने विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे. ठीक आहे. ए सिरीज मधला क्वेश्चन नंबर 1 मी इकडे वाचणार आहे. आता सुरुवातीला आपण फक्त वाचून घेऊया, त्याची कॉन्सेप्ट काय आहे ते नंतर आपण याच्यामध्ये बघूयात बघा. आधी सिंपल रीडिंग करू, नंतर मी तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं देऊन ही कॉन्सेप्ट क्लिअर करतो. पुन्हा या प्रश्नाचं उत्तर काय निघेल याच्यावर आपण विचार करूया. ठीक आहे. बघा आता काय म्हणतोय, 2022चा क्वेश्चन नंबर 1. इन इंडिया ओव्हर लास्ट डिकेड. हे तुमच्याकडे जर असेल, जर क्वेश्चन पेपर जर तुमच्याकडे असेल तर ते वाचून घ्या आणि नंतर इथून पुढे लेक्चर कंटिन्यू केलं तरी चालेल बघा. काय म्हणतोय, इन इंडिया ओव्हर द लास्ट डिकेड or so labor has been departing agriculture. म्हणजे काय, मागच्या दशकापासून ऍग्रीकल्चर मधून लेबर्स जे आहेत, मजूर वर्ग जो आहे तो बाहेर पडतोय. बट इट इज ओनली गोइंग टू कन्स्ट्रक्शन अँड अनरजिस्टर्ड मॅन्युफॅक्चरिंग विच आर नॉट मार्केटली बेटर जॉब्स. म्हणजे काय,
ऍग्रिकल्चर मधून निघतायत आणि कुठे जात आहेत की कन्स्ट्रक्शन मध्ये जात आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग जे काही अनऑर्गनाइज आहेत, अनरजिस्टर्ड जे आहेत, त्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ते जात आहेत. हे आधी समजून घेऊया की या पॅसेज मध्ये यांनी काय म्हटलेलं आहे. नंतर काय, सर्व्हिसेस वेअर लेबर टेंड टू, इथं काय सांगितलं आधी, कन्स्ट्रक्शन, नंतर आलं मॅन्युफॅक्चरिंग, आता आलं सर्व्हिसेस. सर्व्हिसेस वेअर लेबर टेंड टू मोस्ट प्रोडक्टिव्ह आर नॉट जनरेटिंग द ऍडिशनल जॉब. हे काय म्हणतंय की सर्व्हिसेसने जेवढे जॉब तयार करायला पाहिजेत तेवढे सर्व्हिस सेक्टर जॉब तयार करत नाहीये. ऍडिशनल जॉब द कंट्री नीड्स. इंडिया विल नीड 24 मिलियन्स ऑर सो जॉब्स ओव्हर अ नेक्स्ट डिकेड. पुढच्या दशकामध्ये आपल्याला 24 मिलियन्स इतके जॉब्स आपल्याला लागणार आहेत. द न्यू सेक्टर ई कॉमर्स, हे काय न्यू सेक्टर आहे बघा. ई कॉमर्स कॅन बेस्ट क्लोजली हाफ ऑफ द जॉब्स गॅप. ई कॉमर्स काय अर्धे जॉब्स म्हणजे 12 मिलियन्स पर्यंत जॉब्स हे तयार करू शकतो. तरीही 12 मिलियन्सचा गॅप आपल्यामध्ये आहेच अजून. तर ओनली दोज सेक्टर, आता याच्यामध्ये इथनं हे चेंज होणार आहे. जर हे कीवर्ड जे आलेले असतात ओनली सारखे, याच्यावर थोडासा भर द्यायचा, तिथनं बऱ्यापैकी पॅसेजचा अर्थ चेंज झालेला असतो, हे आपल्याला समजतं बघा. ओनली दोज सेक्टर दॅट ड्राईव्ह डोमेस्टिक डिमांड सच एज हेल्थ अँड एज्युकेशन. हेल्थ अँड एज्युकेशन कॅन कम्फर्टेबली फिल द अदर हाफ. ई कॉमर्स अर्ध तयार करणार आहे आणि अर्ध हेल्थ आणि एज्युकेशन तयार करणार आहे. मग आता काय, फिल द अदर हाफ. आता हे म्हटलेलं यांनी, याचा प्रश्न काय विचारला, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट एम्प्लॉयड फ्रॉम द पॅसेज. इज द बेस्ट एम्प्लॉयड फ्रॉम द पॅसेज. ठीक आहे, बेस्ट एम्प्लॉयड फ्रॉम द पॅसेज हे इथे विचारलेलं आहे बघा. मग पुढं काय, ए स्टेटमेंट काय म्हणतात, स्ट्रॉंग मेजर नीड टू बी टेकन रिड्यूस द रुरल अर्बन मायग्रेशन ऑफ द लेबर. आता आपण काहीच आन्सर काढणारच नाही, फक्त हे वाचून घेतोय. द वर्किंग कंडिशन इन कन्स्ट्रक्शन अँड अनरजिस्टर्ड मॅन्युफॅक्चरिंग नीड्स टू बी इम्प्रूव्ह. सर्व्हिस सेक्टर हॅज बीन रिड्युसिंग द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. इन्क्रीज द सोशल सेक्टर स्पेंडिंग इज इम्परेटिव्ह फॉर लार्ज स्केल जॉब क्रिएशन. आता हे इथपर्यंत आले बघा. याच्यामध्ये यांनी प्रश्न काय आहे की ऍग्रिकल्चर मधून लेबर निघतायत आणि बाहेर पडतायत. मग बाहेर कुठे जात आहेत तर कन्स्ट्रक्शन मध्ये जातात आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जात आहेत. पण ते काही एवढे बेटर जॉब्स नाहीयेत, ही प्रॉब्लेम आहे. बेटर जॉब नाहीयेत ते, ही प्रॉब्लेम आहे. सर्व्हिस सेक्टर आपल्या इथं बूम करतोय, पण जेवढे जॉब्स क्रिएट करायला पाहिजे तेवढे तो करत नाहीये. नवीन सेक्टर ई कॉमर्स सेक्टर जे आहेत तर ते काय अर्धे जेवढी नीड आहे त्याच्या अर्ध ते करू शकतात बघा. आणि ओनली दोज सेक्टर दॅट ड्राईव्ह डोमेस्टिक डिमांड सच एज हेल्थ अँड एज्युकेशन कॅन कम्फर्टेबली फिल द अदर हाफ. मग काय, हे आणि हे बाकीचे अर्धे करू शकतात. ओके, इथपर्यंत लक्षात आले की प्रॉब्लेम यांनी काय सांगितलं की हे करू शकत नाहीत. हे दोन सेक्टर जे आहेत बाबा, सोशल सेक्टर, हेल्थ आणि एज्युकेशन हे दोन सोशल सेक्टर, आणि ई कॉमर्स हे तुम्हाला पूर्ण 24 मिलियन्स पर्यंत पोहोचू शकतात. ठीक आहे, इथपर्यंत आले. मग आता जेव्हा आपल्याला बेस्ट एम्प्लॉयड विचारलेला आहे, बेस्ट एम्प्लॉयड आपल्याला जेव्हा विचारलेला आहे, तेव्हा या बेस्ट एम्प्लॉयडचा अर्थ काय होतो हे आधी समजून घ्या. बेस्ट एम्प्लॉयडचा अर्थ काय होतो हे आधी समजून घ्या. आता बघा, बेस्ट एम्प्लॉयड म्हणजे काय, एम्प्लॉयड म्हणजे काय हे आधी समजा. याची एका शब्दात जर तुम्हाला याचा अर्थ सांगायचा असेल, एका शब्दात जर याचा अर्थ सांगायचा असेल बेस्ट एम्प्लॉयडचा, तर त्याचा अर्थ काय होतो, हिडन मिनिंग. एम्प्लॉयड म्हणजे काय, हिडन मिनिंग. जे आपल्याला दिलेलं आहे, जे आपल्याला दिलेलं आहे, जे आपल्या समोर आहे, जे आपल्या समोर आहे त्याच्या मागे काय अर्थ दडलेला आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे. हे जर समजलं तर याचा अर्थ काय होतो की तुम्हाला बेस्ट एम्प्लॉयड तुम्हाला दिलेला आहे. डिरेक्ट अर्थ हिडन मिनिंग म्हणजे डिरेक्टली दिलेला असेल काय, हिडन म्हणजे लपलेला, मागे म्हणजेच काय
तुमचा डिरेक्ट नाही तर काय इन डिरेक्ट अर्थ तुम्हाला जो काही ऑप्शन असेल, इनडायरेक्ट जो काही ऑप्शन असेल तो तुम्हाला सांगायला पाहिजे. बघा इनडायरेक्टली ऑप्शन्स. आता मी सांगतोय, मला माहिती आहे की हे खूप लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ठीक आहे, त्याच्या म्हणजे काय नेमकं मी काय बोलतोय हे लक्षात येत नाही. एवढं लक्षात घ्यायचं की इम्प्लाइड म्हणजे काय, तर जे काही पॅरा आपल्याला दिलेला आहे त्याच्या माग लेखकाला सांगण्याचा उद्देश काय आहे. की तुम्ही आता हे लेक्चर बघताय तर याच्या मागे तुमचा काहीतरी उद्देश असेल बघण्याचा. तो उद्देश म्हणजे काय, तर बेस्ट एम्प्लॉईड. हे लक्षात घ्या. हिडन मिनिंग ऑफ द पॅसेज. आपण म्हणतो ना रिडिंग इन बिटवीन द लाईन. रिडिंग इन बिटवीन द लाईन म्हणजे आपण म्हणतो की एनसीईआरटी ह्या रिडिंग मी प्रत्येक वेळी वाचतो तेव्हा मला नवीन काहीतरी अर्थ समजतो असं आपण म्हणतोय. मी जेव्हा जेव्हा एनसीईआरटी वाचतो तेव्हा मला काहीतरी नवीन अर्थ समजतो. मग तो नवीन अर्थ काय, तुम्ही मागच्या वेळी जेव्हा एनसीईआरटी वाचली होती तेव्हा तुमच्या समोर नव्हता का, होता तुमच्या समोर, पण त्या लाईन्सच्या मागे दडलेले नवीन नवीन अर्थ तुम्हाला समजतात. म्हणून तुम्ही म्हणतात की एनसीईआरटी हे मल्टिपल टाइम्स वाचायला पाहिजे. मग त्या एनसीईआरटीच्या ज्या पॅसेज मधनं तुम्हाला काहीतरी नवीन अर्थ समजलेला आहे म्हणजे काय, तुम्हाला इम्प्लाइड मिनिंग त्याचा समजलेला आहे की त्याला काय सांगायचं आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. रिडिंग इन बिटवीन द लाईन म्हणजे इम्प्लाइडचा अर्थ. डायरेक्टली जे काही ऑप्शन्स असतात ते सांगायचे नाही, तर लपलेले हिडन जे आहेत ते सांगायला पाहिजे. हे आपल्याला इथं समजायला पाहिजे. बघा त्यासाठी आपण एक काय करू, एक साधा पॅसेज बघा, एक वन लाइनर पॅसेज बघू इथं. ठीक आहे, वन लाइनर पॅसेज इथं काय आहे, इथं काय हे आहे पॅसेज. इकॉनॉमिक ग्रोथ हॅज इम्प्रूव्ड इन्कम्स. इकॉनॉमिक ग्रोथने काय केलेलं आहे, इन्कम इम्प्रूव्ह केलेले आहेत. बट इथून पुढे आता फॅक्ट, आता काय प्रश्न येणार आहे, बट इनइक्वॅलिटी काय, इनइक्वॅलिटी रिमेन्स हाय अँड ऍक्सेस टू बेसिक सर्व्हिसेस इज अनइव्हन. याच्यामध्ये यांनी आपल्याला वाचत असताना आधी फॅक्ट्स समजून घ्यायच्यात. फॅक्ट्स काय सांगितलेली आहे, काय फॅक्ट आहे, इकॉनॉमिक ग्रोथ हॅज इम्प्रूव्ह द इन्कम, ही फॅक्ट आहे. मग प्रॉब्लेम, कोर प्रॉब्लेम काय सांगितलं यांनी, कोर प्रॉब्लेम काय सांगितलाय, इनइक्वॅलिटी आहे हे सांगितलं यांनी. इनइक्वॅलिटी आणि बेसिक सर्व्हिसेसला ऍसेस, हे लक्षात घ्यायचं. दोन गोष्टी लक्षात आल्या, काय फॅक्ट समजून घ्यायची, कोर प्रॉब्लेम समजून घ्यायचा. ओके, फॅक्ट समजून घ्यायची आणि मन म्हणायचं की आता या प्रॉब्लेमला जो आपल्याला हिडन मिनिंग काढायचा आहे तो काय, सो व्हॉट. सो व्हॉट हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा, काय की इकॉनॉमिक ग्रोथ हॅज इम्प्रूव्ह द इन्कम, हा झाला फॅक्ट. कोर प्रॉब्लेम काय, बट इनइक्वॅलिटी रिमेन्स हाय अँड ऍक्सेस टू द बेसिक सर्व्हिसेस इज अनइव्हन. कोर प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला. मग याच्या पुढं काय, आता याच्या पुढं काय, तुम्हाला सोल्युशन द्यायला लागेल. मग सोल्युशन काय असू शकतं याचं, फॅक्ट समजली, कोर प्रॉब्लेम समजला. मग आता हे सांगण्याचा उद्देश म्हणजेच काय, याच्या पुढचं सोल्युशन तुम्हाला सांगायचंय, हिडन मिनिंग याच्या मागचं सांगायचं आहे. काय, ग्रोथ हॅज फेल्ड, इनइक्वॅलिटी इज नॉट इम्पॉर्टंट, हे याचं उत्तर येणार नाही. इन्क्लुझिव्ह पॉलिसीज आर निडेड, सर्व्हिसेस आर अननेसेसरी, हे येणार नाही, हे येणार नाही. ग्रोथ हॅज फेल्ड, हे तर सरळ सरळ समजतं की इकॉनॉमिक ग्रोथ हॅज इम्प्रूव्ह द इन्कम. इम्प्रूव्ह द इन्कम म्हटलेलं असेल तर ग्रोथ हॅज फेल्ड हे येणार आहे का, तर नाही येणार. ग्रोथ फेल झाली नाहीये, फक्त काही प्रॉब्लेम्स आहेत की ज्याला सॉल्व्ह करायचंय. म्हणून इन्क्लुझिव्ह पॉलिसीज आर निडेड, हे काय झालं, याचं सोल्युशन झालं हे सांगायचं. सो व्हॉटचा अर्थ काय येतो की तुम्हाला काहीतरी सोल्युशन सांगायचं आहे, हे याचं सोल्युशन आहे. आणि इम्प्लाइड अर्थ, हिडन मिनिंग, तोच इथं आपल्या समोर आलेला असतो. युपीएससीच्या कॉम्प्रिहेन्शन मध्ये जिथे इम्प्लाइड बेस्ट एम्प्लॉईड विचारलेला आहे त्यांचा पॅटर्नच हा आहे की तुम्हाला एखादी समस्या सांगायची, काहीतरी प्रॉब्लेम सांगायचा आणि तिथं आणून सोडून द्यायचं. मग तुम्हाला तिथं काय करायचं, तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं उत्तर शोधायचंय. सो व्हॉट हे शोधायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही इन्क्लुझिव्ह पॉलिसीज आर निडेड म्हणजेच तुम्ही बेस्ट एम्प्लॉईड पर्यंत तुम्ही पोहोचता. ठीक आहे, हे लक्षात येते की
फॅक्ट शोधायची, कोर प्रॉब्लेम शोधायचा आणि स्वतःला प्रश्न विचारायचा की सो व्हॉट. ह्या 3 स्टेप पर्यंत तुम्ही गेलात की तुम्ही बेस्ट एम्प्लॉईड पर्यंत तुम्ही पोहोचता बघा. मग आता दुसरा असाच एक पॅसेज बघा, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट इन्क्रीजेस प्रोडक्टिव्हिटी. ही काय झाली, फॅक्ट झाली. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट इन्क्रीजेस प्रोडक्टिव्हिटी, ही काय झाली, ही झाली फॅक्ट. प्रॉब्लेम काहीतरी येणार पुढं काय, बट रिड्युसेस मॅन्युअल जॉब, हे काय झाला, हा झाला प्रॉब्लेम. आता मॅन्युअल म्हणजे काय, जिथं तुम्हाला हाताने काम करावं लागतं, जास्त डोकं लावायचं काम नाहीये, जिथं स्किल लागत नाहीये, असे जॉब्स तुमचे जातात. मग आता काय करायला पाहिजे, व्हॉट नेक्स्ट. टेक्नॉलॉजी इज हार्मफुल, हिडन मिनिंग आहे का, हे उत्तर आहे का, नाहीये, हे येणार नाही. जॉब्स विल डिसअपियर कम्प्लिटली, कम्प्लिटली स्ट्रॉंग होतोय स्टेटमेंट, हे याचं उत्तर जाणार नाहीये. मशीन्स शुड बी बॅन, मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का, नाहीये. तर स्किल्स डेव्हलपमेंट इज नेसेसरी, हे याचं काय झालं, सोल्युशन झालं. आणि हे सोल्युशन तुम्हाला शोधायचंय. आपण फॅक्ट शोधली, नंतर प्रॉब्लेम शोधला आणि स्वतःला काय प्रश्न विचारला, सो व्हॉट. सो व्हॉट म्हणून मग काय, स्किल्स डेव्हलपमेंट इज नेसेसरी, हा याचं उत्तर जाईल. मग आता आपण जे पहिल्यांदा जे क्वेश्चन वाचला होता तो आपण बघूया. इन इंडिया ओव्हर द लास्ट डिकेड, आता याच माइंडसेटने आपण पुढे जाऊया, याच माइंडसेटने की आपण जे आता शिकलोय इम्प्लॉईड म्हणजे काय, ते इथं आपण याला लावण्याचा प्रयत्न करूया. काय, इन इंडिया ओव्हर द लास्ट डिकेड or so, labor has been departing agriculture, but is only going to construction and unregistered manufacturing, which are not markedly better jobs. Facts काय काय, आता हे फॅक्ट्स सांगतोय सध्या काय, की ऍग्रिकल्चर मधून निघतायत आणि कन्स्ट्रक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जात आहेत आणि ते काही एवढे विशेष जॉब्स क्रिएट करत नाहीये. सर्व्हिसेस वेअर द लेबर टेंड टू बी मोस्ट प्रोडक्टिव्ह आर नॉट जनरेटिंग द ऍडिशनल जॉब. हा एक प्रॉब्लेम आहे आपल्या समोर. country needs. India will need 24 million jobs. So over the next decade, the new sector e-commerce can be a best. E-commerce, ठीक आहे, can be best close only half. E-commerce मध्ये 24 हे होणारच आहे. मग काय, only those sectors that drive domestic demand such as health and education can comfortably fill the other half. हे लक्षात आलं. फॅक्ट्स काय आहे की लेबर निघून जात आहे. प्रॉब्लेम काय आहे की ई कॉमर्स अर्धेच जॉब तयार करणार आहे आणि हेल्थ आणि एज्युकेशन सेक्टर अर्धे जॉब. मग आता याला सोल्युशन काय असेल, सोल्युशन विचार करू आपण. काय, स्ट्रॉंग मेजर नीड टू बी टेकन टू रिड्यूस द रुरल अर्बन मायग्रेशन. याच्यावर काय आलंय का, नाही आलं. रुरल अर्बन मायग्रेशन वर काही बोललेलं नाहीये. त्यानंतर काय, the working condition in construction and unregistered manufacturing needs to be improved. Construction and unregistered manufacturing which are not markedly better job. हे सरळ सरळ लिहिलेले, हा काही हिडन मिनिंग नाहीये, हे लक्षात घ्या. सर्व्हिस सेक्टर हॅज बीन रिड्युसिंग द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. सरळ सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे, पण पॅसेज मध्ये सर्व्हिसेस सेक्टर बद्दल निगेटिव्ह बोललेला आहे. ज्याच्याबद्दल निगेटिव्ह जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात तो सोल्युशन देणार नाहीये, हे लक्षात घ्यायचं. आणि हे सरळ स्टेटमेंट आहे म्हणून हे सुद्धा काय, हे सुद्धा येणार नाही. मग आता राहतं काय, इन्क्रीज द सोशल सेक्टर स्पेंडिंग इज इम्परेटिव्ह फॉर लार्ज स्केल जॉब क्रिएशन. आता तुम्ही म्हणाल की सर सोशल सेक्टर हा शब्द कुठं आलेला नाहीये, पण हेल्थ आणि एज्युकेशन याला कंबाईनली सोशल सेक्टर म्हणतात. मग हे जर 12 मिलियन जॉब जर क्रिएट करणार असेल तर याच्यामध्ये स्पेंडिंग गरजेचं आहे. तर हा सर्व प्रॉब्लेम जो आहे अनएम्प्लॉयमेंटचा तो सोडवला जाणार आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे, इन्क्रीज सोशल सेक्टर स्पेंडिंग इज इम्परेटिव्ह फॉर लार्ज स्केल जॉब क्रिएशन. याच्यामध्ये पण आपण काय केलेलं आहे, आधी फॅक्ट शोधली प्लस प्रॉब्लेम शोधला, नंतर प्रश्न विचारला सो व्हॉट. याच्या जवळ जाणार जे काही आन्सर असेल ते तुमचं आन्सर असेल, जे काही सोल्युशन बेस्ड असेल ते तुमचं असेल. सगळ्यात बेस्ट एम्प्लॉईड
सगळ्या बेस्ट एम्प्लॉईडचा पॅटर्न हाच आहे. हा ज्या तुम्हाला काहीतरी समस्या तुमच्या समोर ठेवली जातात आणि एखादा पॉझिटिव्ह पॉईंट तुमच्या समोर ठेवला जातो आणि मग तुम्हाला त्याचं सोल्युशन द्यायचं असतं. त्या दिलेल्या पॅसेजचा हिडन मिनिंग तुम्हाला सांगायचा असतो. हे आपल्याला इथं झालेलं आपण बघू शकतो बघा. मग याचे काही कोर अजून वेगवेगळे पार्ट आहेत, जसं की बेस्ट एम्प्लॉईड असेल. मग याच्यामध्ये अजून एक प्रकार विचारला जातो बघा, प्रॅक्टिकल रॅशनल इम्प्लिकेशन हा याच्यामध्ये विचारला जातो. तर मोस्ट डेफिनाइड पॅसेज हा याच्यामध्ये एक प्रकार विचारला जातो. सरळ आणि काय बेस्ट एम्प्लॉईड अबाउट द पॅसेज हे तर आता आपण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारचे याचे पण 4 वेगवेगळे प्रकार पडतात. तर आपण जी बॅच डिवाइड लॉन्च करतो आहे, तर असे बेसिक क्वेश्चन आपण त्यामध्ये घेणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स त्यामध्ये पडतील याची आपण गॅरंटी त्यामध्ये घेऊ शकतो, तुम्ही जर व्यवस्थित केली. यामध्ये 10 ते 12 कॉन्सेप्ट याच्यामध्ये शिकवल्या जातात. 10 ते 12 आणि प्रत्येक कॉन्सेप्टचे 3 ते 4 पॅसेज इथं घेतले जातात. म्हणजे 40-45 पॅसेजची प्रॅक्टिस विथ बेसिक लॉजिक या बॅच मध्ये आपण घेणार आहोत बघा. या बॅच मध्ये ही बॅच जी आहे ही 1 तारखेला पूर्ण रेकॉर्ड होऊन ही बॅच चालू होईल बघा. रेकॉर्ड होऊन ही बॅच चालू होऊन जाईल. मग पूर्ण रेकॉर्ड जर 1 तारखेला किंवा 31 तारखेपर्यंत ही पूर्ण बॅच रेकॉर्ड होऊन जाईल. पण याची फीज जी आहे, तर याची फीज 1200 रुपये याची फीज असणार आहे. पण तुम्ही जर आत्ता ऍडमिशन घ्यायला सुरुवात केली, तर ही बॅच फक्त 249 मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल बघा. ओनली 249 मध्ये ही बॅच अवेलेबल होईल. ठीक आहे. याच्यामध्ये सर्व आतापर्यंत आलेले जे काही तुमचे हे आहेत कॉन्सेप्ट आहेत हे सर्व क्लिअर होणार आहे. याची लिंक जी आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऍपची असणार आहे. तिथून जाऊन तुम्ही ऍडमिशन तिथे घेऊ शकता बघा. धन्यवाद.